जयंत पाटलांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। तर रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तासभर खलबत झाल्याची माहिती आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या बऱ्याच चर्चा आहेत। प्रफुल्ल पटेल, तटकरे, जयंत पाटलांनी फडणवीसांसोबत तासभर बैठक केलेली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्या समीकरणांची चर्चा बरीच सुरू आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबतच। शिल्पा, ही बैठक बरीच लक्षवेधी ठरतीये। काय घडलं बैठकीत? खरंय, आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे राजकीय। त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा भेट घेतलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते। रात्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागचं जे कारण आहे ते मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। विशेष म्हणजे या भेटीची राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरू आहे। भेट नेमकी का झाली याचं कारण स्पष्ट झालं नसलं तरी आता विशेष म्हणजे सध्या राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात। कारण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील या तिघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तासभर रात्री उशिरा भेट घेतलेली आहे। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दलचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी तिन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आल्याची माहितीही आपण समोर आलेली आहे। मात्र आता या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली किंवा इतर पुढच्या ज्या घडामोडी आहे त्या लवकरच स्पष्ट होतील। अगदी या बैठकांचा वाढता सिलसिला पाहता बऱ्याच चर्चांना उधाण सुद्धा आलेलं आहे। सगळे ताजे अपडेट घेऊ। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी शिल्पा।